नमस्कार मित्रांनो, व्ही9 अकॅडमीत आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती सद्यस्थिती 2025मध्ये टेट परीक्षा सुरू आहे. बऱ्याचशा उमेदवारांची टेट परीक्षा झाली आहे. अजून काही उमेदवारांची टेट परीक्षा देणे बाकी आहे. तर मित्रांनो, आज दिनांक 29/5/2025 रोजी जी काही तिसरी शिफ्ट झाली आहे परीक्षेची, तर यामध्ये माझा स्वतःचा अनुभव, या परीक्षेमधील काय काय टॉपिक विचारले होते, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, ज्यांची परीक्षा अजून बाकी आहे, तर अशा सर्व उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. हेच टॉपिक तुम्ही करून जा. यावरतीच फक्त प्रश्न फिरून विचारले जातात. आधीच्या शिफ्टमध्ये वेगळे असतील, थोडा बदल केला असतो, पण टॉपिक हेच असतात. त्यामुळे कोणते कोणते टॉपिक विचारले गेले आहेत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. ती तुम्ही कृपया एकदा पाहून जा, जेणेकरून तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. नक्कीच तुमच्यामध्ये मार्क्स वाढणार आहे. तर मित्रांनो, मराठी या विषयामध्ये कोणते प्रश्न विचारले होते आज दिनांक 29/5/2025 रोजी, जी काही तिसरी शिफ्ट 3 वाजता जी सुरू झाली शिफ्ट आहे, तर यामध्ये विचारलेले प्रश्न यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो, मराठीमध्ये वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. हा टॉपिक विचारला होता मित्रांनो. यामध्ये मी स्वतःही सोडलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो जवळपास 4 ते 5 प्रश्न या वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा यावरती विचारण्यात आलेले होते. वरती लाईन दिली जाते आणि खाली त्यासंबंधी जे काही अशुद्ध बोल्ड केलेले शब्द असतात, तर ते आपल्याला कोणते करेक्ट आहे ते खाली आपल्या पर्यायामधून निवडायचा असतो. त्यानंतर मित्रांनो, समानार्थी विरुद्धार्थी शब्द मराठीमधील जे काही समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, तर याची जोड्या दिल्या असतात आणि योग्य जोडी ओळखायची असते. किंवा एक वरती शब्द दिला असतो आणि त्याची खाली पर्याय दिले असते. त्यामधून अचूक आपल्याला शब्द निवड करायची असते, समानार्थी किंवा विरुद्धार्थी. त्यानंतर मित्रांनो, तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे वाक्यातील काळ ओळखा. मित्रांनो, जे काही 4 वाक्य दिले असतात आणि त्यामधील वर्तमान काळातील वाक्य कोणतं आहे असं विचारलं गेलेलं असतं. त्यामध्ये प्रत्येक काळातील वाक्य असतं. आपल्याला योग्य वर्तमान काळातलं कोणतं वाक्य आहे ते आपल्याला यामध्ये निवडायचं असतं. कोणत्याही काळावर प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर मित्रांनो, जे काही चौथा टॉपिक होता तो म्हणजे एकवचनी, अनेकवचनी. मित्रांनो, एकवचनी आणि अनेकवचनी जे काही पदार्थ असतात, तर त्यावरती सुद्धा विचारले होते. फळे असतील किंवा वस्तू असतील किंवा इतर कुठलंही संबोधन असेल, तर यामध्ये एकवचन किंवा अनेकवचन यामध्ये विचारण्यात आलं होतं. तर जे काय आज जे काय परीक्षेमध्ये फळासंदर्भात विचारण्यात आलं होतं. द्राक्षे, त्यानंतर चिक्कू, आंबे यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर यामध्ये मित्रांनो, फळासंदर्भात विचारला होता. पुढल्या परीक्षेमध्ये वेगळ्या टॉपिकवर विचारला जाईल, पण नक्कीच तुम्ही वचनावरती आधारित जे काही प्रश्न आहे त्याची सराव करून जा. त्यानंतर मित्रांनो, 5 नंबरला आहे तो म्हणजे म्हणी. मित्रांनो, म्हणीची सुद्धा एकदा रिव्हिजन करून जा. कुठल्याही वरती काही ठराविक असे वाक्य दिलं जातं आणि त्याहून योग्य म्हण कोणती लागू होते ती आपल्याला निवडायची असते. तर हे सुद्धा म्हणीसुद्धा एकदा पाहून जा. त्यानंतर मित्रांनो, 6 नंबरला आहे त्यामध्ये वाक्यांची योग्य क्रम लावा. मराठीमधील 4 वाक्य दिली जातात. फिरून विचारले असतात. खालील जे काही प्रत्येक खालीवर मिक्स केले असतात, तर आपले योग्य त्याचा क्रम लावायचा असतो. एका 4 लाईनच्या पॅसेजचा योग्य जे काही अचूक बोध होईल असे वाक्य आपल्याला सिरियली निवडायचे असतात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर त्याचे खाली पर्याय दिले असतात. तर ते आपल्याला निवडायचे असेल वाक्याचा सिक्वेन्स लावायचा असतो यामध्ये मराठी वाक्यांचा. त्यानंतर मित्रांनो, अर्थपूर्ण शब्द तयार करा. मित्रांनो, वरती एक मिक्स अक्षरांचा एक शब्द दिलेला असतो आणि त्यामधून आपल्याला अचूक शब्द निवडायचा असतो. एक अर्थपूर्ण शब्द त्यामधून काय बोध होतो तर तो निवडायचा असतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, मराठीमध्ये या संपूर्ण विचारण्यात आलं होतं आजच्या पेपरमध्ये. तर मित्रांनो, याची एकदा रिव्हिजन करून घ्या. मराठीमधील हे 7 टॉपिक जवळपास स्मरणावर आधारित आहे. मी सांगतोय 7 टॉपिक विचारले होते. यावरती प्रत्येक याच्यावर 2-2 ते 3-3 प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे इंग्लिश. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो इंग्लिश. तर मित्रांनो, या इंग्लिशमध्ये आज काय काय प्रश्न विचारण्यात आले होते तर ते आपण यामध्ये पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे तो म्हणजे टेन्स. मित्रांनो, टेन्सचे एकदा संपूर्ण रिव्हिजन करून जा. जे काही टेन्स आहेत, फ्युचर टेन्स, त्यानंतर पास्ट टेन्स आणि जे काही
मित्रांनो, जे काही इंग्लिशमधील टेन्स आहेत तर त्या टेन्सचा एकदा सराव करून घ्या. कारण टेन्सवर सुद्धा आधारित प्रश्न होते. वाक्य दिली जातात, इंग्लिशमध्ये वाक्य दिली जातात आणि यामध्ये अचूक टेन्स ओळखा असं विचारलं गेलं असतं. किंवा उदाहरणार्थ फ्युचर टेन्समधलं वाक्य कोणतं आहे? यामध्ये अ, आपल्याला ते निवडायचं असतं किंवा पास्टमधलं टेन्स कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं असतं. अशा पद्धतीने टेन्सवर आधारित प्रश्न दिलेले असतात. ते आपल्याला अचूक तो पर्याय निवडायचा असतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे चूज ग्रॅमॅटिकल करेक्ट वर्ड. मित्रांनो 4 वाक्य दिले असतात त्यामधील आपल्याला किंवा एक वाक्य दिलं असतं त्यामध्ये आपल्याला जे काही बोल्ड केलेलं शब्द असतो तर तो चुकीचा असतो किंवा स्पेलिंग मिस्टेक असते तर यामध्ये आपल्याला योग्य स्पेलिंग असलेला शब्द पर्यायामधून निवडायचा असतो. किंवा जर त्यात काही चूक नसेल तर आपल्याला नन ऑफ द ॲबो हा पर्याय निवडायचा असतो. तर मित्रांनो ग्रॅमॅटिकल इनकरेक्ट शब्द असतो तो आपल्याला करेक्टचा पर्याय द्यायचा असतो शब्दाचा. तर अशा पद्धतीने हे चूज ग्रॅमॅटिकल करेक्ट वर्ड हा त्यामध्ये निवडायचा असतो. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन. मित्रांनो वरती एक वाक्य दिलं जातं यामध्ये अर्थपूर्ण करणारा शब्द आपल्याला इंग्लिशमध्ये निवडायचा असतो. तो खाली पर्यायामध्ये दिलेला असतो. वाक्यामध्ये डॅश डॅश दिले असते आणि यामध्ये एक अर्थपूर्ण शब्द दडलेला असतो तो आपल्या पर्यायातून निवडायचा असतो. हा सुद्धा टॉपिक यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारण्यात आलेला होता. त्यानंतर जे काही फिलिंग ब्लँकमध्ये एक शब्द दडलेला आहे. जे काही रिकाम्या जागा असतात दिलेल्या वाक्यामधील रिकामी जागे शब्द आपल्याला भरायचा असतो. अर्थपूर्ण शब्द यामध्ये आपल्याला द्यायचा आहे. त्याचप्रमाणे जे काही आर्टिकल्स आहेत तर ते आर्टिकलसुद्धा यामधून आपल्याला करेक्ट करायचे असतात. त्यानंतर मित्रांनो सिमिलर ऑपोजिट वर्ड. इंग्लिशमध्ये जे काही सिमिलर किंवा ऑपोजिट वर्ड आहेत तर हे सुद्धा विचारण्यात आले होते. यामध्ये त्यांची जोड्या दिल्या असतात. योग्य ऑपोजिट मिनिंगचं जे काही वर्ड पेअर्स आहे ती निवडायची असते. किंवा सिमिलर पेअर्स कोणती आहे योग्य अचूक ती निवडा असे विचारण्यात आलेलं होतं. ते सुद्धा एकदा सिमिलर ऑपोजिट वर्ड पाहून जा. त्यानंतर खालील पर्याय आहे तो म्हणजे सिक्वेन्स ऑफ द सेंटेन्स. मित्रांनो 4 सेंटेन्स दिलेले असतात. त्यांचा क्रम बदलण्यात आला असतो. आपल्याला ती योग्य क्रमाने लावा असे सांगण्यात आले असते. योग्य क्रमाचा पर्याय आपल्याला यामध्ये दिलेले असतात. ABCD किंवा BCDA किंवा DCAB असे विविध पर्याय असतात. त्यामध्ये आपल्याला जो काही बोध होणारे अर्थपूर्ण वाक्य आपल्याला सिरियलनी लावायचे असतात त्याचे पर्याय खाली आपल्याला निवडायचे असतात. हे सुद्धा जवळपास 2 ते 3 मार्काला विचारण्यात आलेले होते. त्यानंतर मित्रांनो चूज द आर्टिकल्स. फिलिंग्स ब्लँकच्या जागेवरची काही चूज द आर्टिकल्स विचारण्यात आले. द असेल किंवा असेल किंवा ॲन असेल किंवा इफ असेल कुठलंही यामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे यांची एकदा तयारी करून घ्या. अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक टॉपिकला 2 काहीला 3 असे मार्क्स यामध्ये विचारण्यात आलेले होते. तर हे सुद्धा याच्यामध्ये तयारी करून घ्या. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पुढचा विषय आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे गणित. सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि खूप दिले तर खूप पैकी मार्क देणारा किंवा चुकलं तर संपूर्णही लॉस होणारा विषय आहे. मित्रांनो काळ यामध्ये गणितामध्ये सर्वप्रथम विचारण्यात आलं होतं म्हणजे काळ काम वेग. मित्रांनो आणि ब दोघे एकत्रित काम करतात. त्यानंतर आणि मध्येच सोडतो दुसरं ते काम किती दिवसात पूर्ण करतो अशा पद्धतीचे काही काही उदाहरणे यामध्ये विचारण्यात आली होती. त्याचप्रमाणे मजूर असेल तर ते मजुरावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर वेगासंदर्भात सुद्धा ताशी वेग या संदर्भात यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर मित्रांनो सरळ रूप द्या. मित्रांनो सरळ रूप द्यामध्ये जे का आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो ते सिम्प्लिफिकेशनमध्ये यामध्ये जवळपास 5 ते 6 प्रश्न या एकट्या टॉपिकवर आले होते. मित्रांनो याची खूप तयारी करून जा. इझी होते पण वेळ अपूर्ण असल्यामुळे बऱ्याचशा जणांचे राहून गेले आहेत. मित्रांनो IMP करून ठेवा. सरळ रूपला याची तयारी करा. मित्रांनो खूप सोपे आणि मार्क्स देणारे टॉपिक आहे ते म्हणजे सरळ रूप द्या. याची खूप तयारी करून जा मित्रांनो. ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांनी सरळ रूपवर एकदा फोकस करा. पैकी मार्क पडणार आहेत. सोपा टॉपिक आहे पण वेळेची सुद्धा यामध्ये महत्त्वाचं नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो अंकमालिका दिली असते आणि त्यामध्ये काही
ब्लँक्स असते त्या त्या ब्लँकच्या जागी आपल्याला योग्य अंक निवडायचा असतो. जी काही सिरियल अंकमालिका असते त्या पूर्ण करायची असते. मित्रांनो उदाहरणार्थ 8, त्यानंतर 10, 20, 28 अशी सिरियल मालिका असते आणि त्यामधील एखादा ब्लँक आपल्याला तो निवडायचा असतो. त्यांच्या अर्थपूर्ण कोणता वस्तू आहे ते पाहायचं असतं. त्यानंतर मित्रांनो शेकडेवारी. शेकडेवारीमध्ये सुद्धा मित्रांनो बरेचसे प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये सुद्धा मित्रांनो 2 ते 3 प्रश्न जवळपास या टक्केवारीवर विचारण्यात आले होते. शेकडेवारीवरती विचारण्यात आलेले होते. त्यानंतर मित्रांनो नफा तोटा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याची सुद्धा तयारी करून घ्या. शेकडा किती तोटा झाला, शेकडा किती नफा झाला यावरती सुद्धा प्रश्न आलेले होते. त्यानंतर मित्रांनो भागीदारी. अ आणि ब यांनी एकत्रित भागीदारी करून व्यवसाय केला. शेवटी आणि ते अने आपली भागीदारी काढली तर किती. मित्रांनो भागीदारीवर सुद्धा 2 ते 3 प्रश्न आलेले होते. त्याची सुद्धा तयारी करून घ्या. त्यानंतर मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाण. मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाणावरती सुद्धा जवळपास 3 ते 4 प्रश्न आलेले होते. याची सुद्धा चांगली तयारी करून घ्या. गुणोत्तर आणि प्रमाण वयावर असेल, वयांचं गुणोत्तर असेल किंवा जे काही भांडवलाचं गुणोत्तर असेल किंवा नफ्याचं गुणोत्तर असेल हे संपूर्ण यावरती सुद्धा प्रश्न आलेले होते. त्यानंतर अपूर्णांक असेल, अपूर्णांकावर सुद्धा जवळपास 1 ते 2 प्रश्न होते. त्याची सुद्धा तयारी करून घ्या. त्यानंतर मित्रांनो बोडोमास सर्वात शेवटी टॉपिक आला होता. हा जवळपास 180 प्रश्नाच्या नंतर या बोडोमासवरती प्रश्न सुद्धा आले होते. त्याची सुद्धा तयारी करून घ्या. अशा पद्धतीने मित्रांनो गणितामध्ये जवळपास 30 मार्कावरती हे टॉपिक विचारण्यात आले होते. प्रत्येक याला 2-2 ते 3-3 मार्कावरती विचारण्यात आले. सर्वात जास्त सिम्प्लिफिकेशनला 5 ते 6 मार्कापेक्षा विचारण्यात आला होता. त्याची तयारी करून घ्या. त्यानंतर नफा तोटा असेल, शेकडेवारी असेल, भागीदारी असेल, गुणोत्तर प्रमाण, अपूर्णांक, बोडोमास, ताशी, वेग, अंकमालिका, सरळ रूप द्या, सिम्प्लिफिकेशन हे संपूर्ण टॉपिक खूप वेटेज आणि महत्त्वाचे आहेत. याची संपूर्ण ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी यावरती फोकस करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा विषय तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा आणि जास्त वेटेज असलेला विषय म्हणजे बुद्धिमत्ता. मित्रांनो बुद्धिमत्तेवरती सुद्धा बऱ्याचशा टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आले होते. मित्रांनो यामध्ये बैठक नेहमीच्या प्रमाणेच IBPS पॅटर्न असल्यामुळे बैठक व्यवस्थेवर बरेचसे प्रश्न होते. जवळपास 5 ते 6 प्रश्न या बैठक व्यवस्थेवर होते. तर या बैठक व्यवस्थेवर सुद्धा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, सराव करा, कारण यामध्ये वेळ पुरत नाही. 120 मिनिटात 200 प्रश्न सोडणं खूप कसरतीचं काम आहे. मित्रांनो बरेच जणांचे राहून गेले आहेत. त्यामुळे खूप प्रॅक्टिस करणं यामध्ये महत्त्वाचं आहे. जितकी जास्त प्रॅक्टिस तितका पेपर लवकर कव्हर होतो. नाहीतर आपल्या संपूर्ण येत असून सुद्धा वेळेअभावी बरेचसे प्रश्न राहून जातात. पेपर सोडायचे राहून जातात. त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त प्रॅक्टिस सोडण्यावर करावी लागेल. जास्त पेपर कव्हर कसा होईल यावरती आपल्याला फोकस करावा लागेल. अभ्यास असण्यापेक्षा प्रॅक्टिस तिथे खूप महत्त्वाची आहे. कम्प्युटरवरती स्क्रोलिंगला अडचण येते, क्लिक करण्यावर अडचण येते. त्यामुळे तिथेही वेळ खर्च होतो. प्रश्न पूर्ण टोटल हाफ स्क्रीन प्रश्न आणि त्या खाली पूर्ण एक स्क्रीनवर पर्याय असल्यामुळे स्क्रोलिंग करावे लागते. त्यात सुद्धा वेळ जातो. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. वेळेचं नियोजन जो करेल तोच या परीक्षेमध्ये स्कोर वाढवू शकेल. तर मित्रांनो यामध्ये बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर यामध्ये बैठक व्यवस्थेवर जवळपास 5 ते 6 प्रश्न यामध्ये ब्रॉडली विचारले होते. त्यानंतर मजले. मित्रांनो मजले जे काय आहे टॉपिक पहिला मजला, दुसऱ्या मजल्यावर हा राहतो, तिसऱ्या मजल्यावर C राहतो, चौथ्या मजल्यावर D राहतो. तर अशा पद्धतीचे काही प्रश्नाचे स्तर आहेत. तर यामध्ये जवळपास 1 ते 2 प्रश्न यावरती विचारण्यात आले होते मजल्यावर. त्यानंतर मित्रांनो इंग्रजी मुळाक्षरे मालिका. जी काही इंग्रजी मुळाक्षरांची मालिका असते ती पूर्ण करायची असते. यावरती सुद्धा जवळपास 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो IMP करून ठेवा. तो म्हणजे आकृत्या. मित्रांनो आकृत्यावरती सुद्धा खूप प्रश्न विचारण्यात आले. जवळपास 10 ते 15 प्रश्न हे एकट्या आकृत्यावर विचारण्यात आले होते. आकृत्या खूप महत्त्वाच्या आणि किचकट क्लिष्ट होत्या. अर्थ न लागण्यासारख्या काही आकृत्या होत्या. त्यामुळे संपूर्ण आकृत्यांची निरीक्षण पूर्ण आकृत्या एकदा पाहून जा. कुठल्या आकृत्या कशा ओळखायच्या हे खूप महत्त्वाच्या आहेत. खूप इझी आकृत्या नव्हत्या तर काही आकृत्या एकदम हार्ड होत्या, वेळ खाऊ होत्या.
त्यामुळे याच आकृत्याकडे सुद्धा एकदा प्रॅक्टिस करून जा. त्यानंतर मित्रांनो वेन आकृत्यावरती सुद्धा जवळपास 5 ते 6 प्रश्न विचारण्यात आले होते. वेन आकृतीमध्ये जो काही आपल्याला वाक्य दिलं जाते आणि त्याच्यावर निष्कर्ष काढायचे असतात. ते निष्कर्ष योग्य आहेत का ते चेक करण्यासाठी पर्यायसुद्धा असतात. त्यामुळे या वेन आकृत्यावर जे काही प्रश्न आहेत तर ते पूर्ण सराव करून जा. त्यानंतर मित्रांनो पत्ता अचूक ओळखणे याच्यावरती जवळपास 10 ते 12 मार्क्स, कमीत कमी 10 प्रश्न हे पत्ता अचूक ओळखण्यावर होते. त्यामुळे हा सुद्धा खूप इझी टॉपिक आहे. खूप सोपा आहे. यामध्ये कोणतंही कॅल्क्युलेशन करायचं नाही किंवा जास्त आपल्याला बुद्धी चालवायची आवश्यकता नाही. फक्त महत्त्वाचं आहे तुमचे निरीक्षण. एखादा पत्ता दिला जातो आणि तो 4 पर्यायामधून अचूक पत्ता कॉपी कसा आहे तर तो आपल्याला ओळखायचा आहे. किती नंबरचा पर्याय हा अचूक पत्ता आहे आपल्या तो निरीक्षणाद्वारे निवडायचा असतो. खूप इझी आहे. यामध्ये कुठलंही आपल्याला लिखाण किंवा आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. फक्त निरीक्षण क्षमता अचूक असायला पाहिजे. तर मित्रांनो स्कोरिंगचा टॉपिक आहे हा पत्ता ॲड्रेस करेक्ट ॲड्रेस चूज. तर मित्रांनो हा सुद्धा स्कोरिंगचा विषय आहे तो तयारी करा. त्यानंतर मित्रांनो अंकचिन्ह मालिका यामध्ये मित्रांनो जे काही अंक दिले असतात तर अंकांची आपल्याला चिन्ह मालिका पूर्ण करायची आहे. यावरती सुद्धा टॉपिकमध्ये प्रश्न जवळपास 3 ते 4 प्रश्न यावरती सुद्धा आलेले होते. तर ते तयारी करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मित्रांनो ब्लड रिलेशन नातेसंबंधावर बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर यावरती सुद्धा एकदा फोकस सराव करून घ्या. कारण तिथे ब्लड रिलेशनला खूप वेळ लागतो आपल्याला पूर्ण ती डायग्राम काढण्यासाठी आणि ही खूप वेळखाऊ सुद्धा हा प्रश्न आहे. सुटला तर सोडायचा नाहीतर डायरेक्ट यामध्ये स्किप केला तरी चालू शकतो. त्यानंतर मित्रांनो अंक अक्षर मालिका पूर्ण करणे यामध्ये मित्रांनो जे काही इंग्रजी मुळाक्षरे आहेत ABCD यावरती अंक मालिका दिली जाते आणि ही मालिका पूर्ण करायसाठी मध्ये ब्लँक्स असतात ते आपल्याला पर्यायातून निवडायचे असतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो यावरती सुद्धा वेटेज दिलं होतं. बुद्धिमत्तेमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि वेळखाऊ आहे तो म्हणजे बैठक व्यवस्थेवर जास्तीत जास्त प्रश्न आले होते. त्यानंतर मजल्यावर 1 ते 2 प्रश्न आले होते. इंग्रजी मुळाक्षरे मालिका यावर सुद्धा आले होते. वेन आकृत्या असेल, साध्या आकृत्या पण वेळखाऊ होत्या त्या आकृत्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. पत्ता अचूक ओळखणे यावरती सुद्धा IMP खूप महत्त्वाचा आहे. जवळपास 10 मार्क्सला हा टॉपिक विचारला होता आणि स्कोरिंगचा हा टॉपिक आहे. अचूक पत्ता ओळखणे. कोडिंग डिकोडिंगसुद्धा यामध्ये विचारण्यात आली होती मित्रांनो. याचीसुद्धा तयारी करून जा. त्यानंतर चायनीज कोडिंग असेल तर तीसुद्धा एक प्रश्न यावरती सुद्धा आला होता. अंकचिन्ह मालिका असेल, नातेसंबंध असेल, अक्षर मालिका असेल या संपूर्ण या टॉपिक्समध्ये या बुद्धिमत्ता विचारण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वात वेळखाऊ विषय असेल तो बुद्धिमत्ता. टाईम मॅनेजमेंटमध्ये हा विषयात बसवणं तरच आपला स्कोअर वाढू शकतो. त्यामुळे याचा बुद्धिमत्तेवर जास्तीत जास्त फोकस करा. त्यानंतर मित्रांनो पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे मानसशास्त्र. सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. यामध्ये सुद्धा जवळपास 30 प्रश्न या टॉपिकवर विचारण्यात आलेले होते. मानसशास्त्रामध्ये संपूर्ण उपयोजनात्मक हा टॉपिक असला तरी मेन कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते मी जे काय अनुभवले त्यावरून तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर यामध्ये मित्रांनो शिक्षकाचं वर्तन कसं असावं, वर्गात नियंत्रण कसं असावं, शिक्षकाची शैक्षणिक पात्रता कशी असावी किंवा वर्ग नियंत्रण, वर्गातील विद्यार्थ्यावर प्रभाव, शिक्षकाचे अध्यापन कौशल्य यावरती सुद्धा प्रश्न आलेले होते. कसे असावे, काय असावं विचारतात. त्यामध्ये योग्य पर्याय दिला असता ते आपल्याला निवडायचा असतो. त्यानंतर मित्रांनो अध्यापन या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. अध्यापन पद्धती कुठल्या वापरायच्या यावरती बिलकुल विचारणार नाही. पण अध्यापन कसं असावं, त्यामध्ये कोणत्या बाबी असावं, शैक्षणिक साधने, दृकश्राव्य साधने याविषयी सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रभावी अध्यापनासाठी काय कराल किंवा प्रभावी अध्यापन होण्यासाठी कुठली उपाययोजना करावी, शासन तरतूद काय आहे. त्यानंतर या संपूर्ण बाबी यामध्ये विचारण्यात आल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थी सर्वांगीण विकास. मित्रांनो विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
होण्यासाठी कुठल्या उपाययोजना कराल, कुठली पद्धत राबवाल किंवा काय कराल याविषयीसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू टॉपिक ठेवून त्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यानंतर मित्रांनो, शालेय अभ्यासक्रम कसा असावा, लवचिक असावा किंवा शालेय अभ्यासक्रमामध्ये कोणत्या घटकाचा समावेश असावा, सर्वांगीण विकास कसा होईल यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर शिक्षकाचे व्यक्तिमत्व प्रभावशाली कसं असावं, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाचे योगदान, व्यक्तिमत्व, कारण विद्यार्थी हे शिक्षकाचे अनुकरण करत असतात, त्यामुळे शिक्षकांनी कसं वागावे, वर्तन कसं असावं, व्यक्तिमत्व कसं असावं यावरती सुद्धा प्रश्न होते. त्यानंतर खालचा टॉपिक तो म्हणजे शैक्षणिक सामाजिक विकासासाठी शिक्षकाचे योगदान. मित्रांनो, सामाजिक बांधिलकी असेल किंवा शालेय शिक्षण असेल किंवा अध्ययन असेल, यामध्ये शिक्षकाचे एकूण शैक्षणिक दृष्ट्या त्यामध्ये शिक्षकाचं योगदान कसं असावं, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शाळा, शिक्षक हा घटक किती महत्त्वाचा आहे यावरती सुद्धा प्रश्न आलेले होते. त्यानंतर शिक्षक हाच केंद्रबिंदू ठेवून मित्रांनो प्रश्न विचारत आले होते. शिक्षक कसा असावा किंवा शिक्षकाने कोणती उपाययोजना शाळेत राबवावी. समजा काही मतिमंद विद्यार्थी असतील किंवा अभ्यासक्रमात मागे पडलेले विद्यार्थी असतील तर त्यांच्या विकासासाठी शिक्षण काय करावं. त्यानंतर विद्यार्थ्यामध्ये नकारात्मकता येऊ नये म्हणून शिक्षकाने काय केलं पाहिजे किंवा पालक विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय कसा साधावा याविषयी सुद्धा प्रश्न होते. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व बरेचसे उपाययोजनात्मक प्रश्न यामध्ये विचारण्यात आले होते मानसशास्त्रामध्ये. आणि स्कोरिंगचा हा सुद्धा टॉपिक आहे, विषय आहे. त्यामुळे मित्रांनो मानसशास्त्रामध्ये मार्क्स काटायला नको आहेत, खूप महत्त्वाचा विषय आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे संपूर्ण या टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये मानसशास्त्र असेल, बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर गणित असेल, त्यानंतर मित्रांनो जे काही इंग्लिशचं टॉपिक आहे त्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते विचारले ते तुम्हाला सांगितले आहेत. त्यानंतर मराठीमध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते विचारण्यात आले होते ते आजच्या या दिवसाची तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. मित्रांनो प्लीज व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो ज्यांची परीक्षा बाकी आहे त्यांनी हे टॉपिक एकदा रेफरन्स होऊन पहा आणि तुमच्या जे काही स्कोरिंग वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. टॉपिक हेच असतात, फक्त फिरून प्रश्न विचारले असतात. तर त्यामुळे मित्रांनो हेच टॉपिक एकदा रिव्हिजन द्या आणि तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. थँक्यू मित्रांनो, एकदा सबस्क्राईब करून जा.